चल 66 लवकर मला धावा ना 67 लवकर 68 अरे 68 झालेत फक्त. तुला 200 फेऱ्या मारायच्यात मोन्या. शोभा धावण्याची स्पर्धा नाहीये, पंजा लढवण्याची स्पर्धा आहे. अजून असं गोल गोल फिरलं चक्कर करेल मला. काहीतरी कारण सांगू नकोस तू. उठ काय चक्कर चल चल. अहो तुम्ही कशाला या चॅलेंजच्या भानगडीत पडताय? चॅलेंज घेतलं म्हणजे घेतला, माघारी नाही वळायचं. नाही पण आपल्याला काय गरज आहे ना या सगळ्याची? गरज आहे. मोठा हिरो बनतो ना तू मोन्या, त्याला त्याची जागा दाखवून द्यायची मला. पण चुकून हल्लात तर उरली सुरली इज्जत पण जाईल आपली चाळीतली. म्हणजे तुझा विश्वास नाही माझ्यावर? हा, मच्छर आहे तो मोन्या, मच्छर. आज बघ कशी वाट लावतो त्याची. तुम्ही काही ऐकणार नाहीत, वाटेल ते करा. जोरात धावा, तुम्हाला काय बी नाही होणार. लय मजा येते. तुम्हाला मजा द्यायला काय झालं? तुम्ही सुद्धा मजा बघा. असं एक दिवस व्यायाम करून काय होणार आहे? काही होणार म्हणजे त्या मदन भाऊजीने तुला हरवायचं आहे. आणि हे बघ फेऱ्या मारून झाल्या ना की तुला सूर्य नमस्कार घालायचे आहेत. सूर्य नमस्कार. मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी ना तुमच्यासाठी 25 चपात्या केल्यात. त्या खा तुम्ही, अशी मस्त शक्ती येईल तुम्हाला. किती? 25? होय. अगं ते बदामाचं दूध द्या. हे शोभा, अगं बदामाचं दूध नको, आधीच खूप पेलोय. काही नाही, ते तुला प्यावंच लागणार आहे, कळलं? अगं बदामाचं दूध पेलो आणि परत बाहेर पेल सगळं. अरे आता नाही काय, आता तू हे पी, मग आरामात 2 मिनिटं आराम कर, मग सूर्य नमस्कार घालायचे. नको मला, नको पेलोय. पठ्ठ्या वा वा. हा घे ताकद आली मला. मालक हा सूर्य नमस्कार. हा चल सूर्य नमस्कार. रेडी मोन्या. हा अरे माणूस आहे ना हा खरंच. हो, अजून किती वेळ लागणार आहे तुमच्या त्या पैलवानाला तयार व्हायला? हा, चल खाली ये. तयार आहोत आम्ही. घाबरतो का काय तुम्हाला? आलोच. राहायला तयार हो. कोण बोला? कोण बोला? कोण बोला? कोण बोलला? कोण बोलला? आता कोण हरेल ना ते तुम्ही बघालच. मोन्या माझा हात पकडतो काय? हा, त्या समीरला वाचवतो काय? खूप मोठा झालास तू. हा, अहो कशाला भडकवताय मोहन भाऊजींना? उगीच हातपाय मोडला तर अख्ख्या चाळीत हसं होईल आपलं. ए गप्पा बसा तू, मध्ये मध्ये बोलायचं नाही. हा, मला चला ना. मोहन दादा, मोहन तू घाबरू नकोस. अरे मी आहे तुझ्या सोबत. अरे तू लढ बिंदास. हा तुझा बिंदास लढ, काय होईल ते बघू पुढे. हा अरे चल चल. ए मोन्या, अरे ये ना रे. एवढे सगळे सांगतात तर ये ना. अजून कसली तयारी करायची आहे तुला? काय फायदा आहे का? शेवटी तू हरणारच आहे ना. अरे चल 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 लढ. चल चल बघू काय होतं. बिंदास. ये ये अरे ये. हा ये बिंदास.
मी काय म्हणतो मदन, काय चाललंय हे सगळं करायलाच पाहिजे का? आपण बोलवून सगळं मिटून टाकू ना, सगळं बोलून होऊ शकतं. आता कशाला संपवायचं? आता नडायचं म्हणजे नडायचं. मी कधी चल हात पुढे कर. अहो पण भाऊजी म्हणतायत ना मिटवूया, मग सोडून द्या ना. आधीच तुमचा हात पण दुखतोय. या मोनेला हरवायला माझा डावा हात पुरेसा आहे. एवढा हात अहो जा तुम्ही. हो मदन भाऊजी, तुमच्यासारखे 56 लोळवतील आमचे हे. अगं हो, काय बोलतेस तू? आधीच चिडलाय तो, हे कशाला आणखी भडकवतेस त्याला? हो ना, होऊन जाऊ दे ना. हा होऊन जाऊ दे. चल हो पुढे, चल चल होऊन जाऊ दे. मी आहे तुझ्या बरोबर. लढ तू बिंदास. हा आधीच गळून पडलाय. हा कसा काय 2 हात करणार माझ्याशी? दोन नाही, एक ठरलाय. 2 अरे जा रे, तो लढणार पण आणि जिंकणार पण. हा तू कर रे. अच्छा तू बोल हात रेडी 1 2 3. मी काय म्हणतो, अरे हसू नका. हो तुम्ही ठेवा. सगळी चाळे तुमच्या बाजूने. चाळे सगळी बाजूने. आम्ही सगळे आहोत. हा चल. 1 2 3. मोहन मालक मोहन काकाचा हात मोहन काकाच्या हाताला भारी पडतोय. बहुत काकाचा हात खाली चाललाय आता बहुतेक. मोहन काका मोहन काका जिंकला. मोहन काका जिंकला. अरे सगळ्या पोरींचा डाव आहे. मोहन काका चावा. बोलले होते ना मी तुम्हाला. आता झाली मनाची शांती. मदन भाऊजी हात सोडा. हात सोडा. ए मदन, हात सोडण्याचा परिणाम वाईट होतील. हात सोड. अरे हट, मी नाही घाबरत परिणामांना. अहो जाऊ दे ना, तुम्ही चला बरं घरी. तू गप्पा बस. हात सोड मदत. हे बघ, आपल्या चाळीत मारामाऱ्या चालत नाही आणि तू चाळीचे नियम तोडतोस. जा नियम मोडला. ए मदन, हार पचवायची ताकद नसेल ना तर चॅलेंज करायचं नाही. राहुल्या तू मध्ये नको यावसा, नाहीतर नाही तर काय करशील? कॉलर पकडशील माझी. धर पकड. बाबू थांब. ए तू थांब, बघू ना काय करतो. तो बोलत होता ना मोहन नको लावू पंजा, पण याला लय बसती. ताकद दाखवायची ना, दाखव. राहुल्या तू जास्त बोलतोयस. हा बोलणार. काय करशील? मारणार. धर मार. मारशील मार. धर ना. आई मत मार. सगळ्यांना बघून घेईन. अरे काय मोहन लागलं का? सावकाश. अरे काय झालं तुझा? हळू तोल गेला आता. मोन्या एवढंच खर्चटलंय. उगा आरडाओरडा करू नकोस. मला झोपताय, तू मला झोपताय. नको
आत्ताच तू ओरडलास ना तर बघ. अरे एवढ्या मोठ्या पैलवानाला तू हरवलंयस आणि एवढंस खर्चटले तर आरडाओरडा काय करतोयस तू? पण खरंच मोन्या, मला ना तुझा अभिमानच वाटतोय. चांगली जिरवलीस त्या मदन भाऊजींची. ताकदीची गुरमी होती ना, कळली त्यांची त्यांना जागा. असं बोलू नको शोभा, अगं मित्र आहे माझा तो, काही झालं तरी आई त्याने ठेवली का जाणीव? हा, तुला खूप पुळका आहे त्याचा. अगं पण चाळीतले लोक किती वाईट वागले त्याच्याशी. आणि ते वागले ते? हा, ते वाईट नाही वागले तुझ्याशी? अरे तुला धक्का मारला, तुला पाडलं, हे इतकं लागलं तुला. मला एक कळत नाही, तू त्याला पंजेमध्ये हरवलंस ना, पण धक्का दिल्यानंतर शांत का बसलास? द्यायच्या त्या 2 थोतरीत. अगं कसं शक्य आहे? मला कसं जमेल ते? मला नाही असं मारायला वगैरे जमणार. आणि हे बघ, चाळीतले लोक त्याच्याशी इतकं वाईट वागले, ते कमी आहे का? मालक तुम्हाला माहितीये, त्यांनी तुम्हाला धक्का मारला म्हणून अख्खी चाळ बोलत नाही त्यांच्याशी. अरे बापरे. बरं झालं. नाही 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 नाही, हे योग्य नव्हे. मलाच काहीतरी करायला हवं आता. काहीतरी मी तुला काय तू काय रे, जेवला? कसला विचार करतोय? काय रे? आलो आलो, जेवायला जातो. ते अंजू वाट बघते ना. चल. याला काय झालंय? चल राऊंड मारायला. अरे ये. सगळ्यांना माज आलाय, माज. अरे बोलायचं नसेल तर नका बोलू ना. गेलात खड्ड्यात. मला पण गरज नाही तुमची. माझी बादली का काढलीस का? हे बघ, आधी मला पाणी भरायचंय, तू नंतर भर. नंतर नंतर का म्हणून? माझा नंबर आहे, विचार भानूला. वय त्यांचा नंबर. वय काय वय? हा, हिच्यामुळे आणि हिच्या नवऱ्यामुळे अख्ख्या चाळीला त्रास झालाय. त्यामुळे शिक्षा म्हणून ही शेवटी पाणी भरणार. काय बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. हा, असं नका करू ग, पाणी जाईल तोपर्यंत. मग आम्ही काय करायचं? तू सगळ्यात शेवटी पाणी भरायचं. अंजू, तू माझी मैत्रीण आहेस ना, निदान तू तरी असं बोलू नको. तू बाई लांबच राहा. उद्या तुझा नवरा माझ्या नवऱ्यावर धावून आला तर? अंजली ताई, जाऊ द्या ना, पाण्यासाठी नाही नका म्हणू. भानू, तू हिची बाजू घेऊ नकोस. जे काही घडलंय ना, हिच्यामुळे घडले. उगाच दया दाखवायचं काही काम नाही. माधुरी ताई, तुम्ही माझ्या हंड्यातलं पाणी घ्या. खबरदार भानू, हिला पाणी दिलंस तर शोभा वहिनींना नाव सांगून तुला पण शिक्षा द्यायला लावीन. नाही नको भानू, राहू दे. काय ग, रिकाम्या बादल्या घेऊन आलीस? पाणी गेलं? आहे, पाणी आहे. मग तुला बरं वाटत नाही का? अगं मग बादल्या भरून ठेवायच्या ना, मी घेऊन आलो असतो. तसं काहीच नाही हो. मग काय झालंय? काही नाही, राहू दे. तुम्ही चिडाल. मग आता सांगतेस का काय झालंय ते? तुम्ही मोहन भाऊजींवर हात उगारलात ना, म्हणून चाळीतल्या सगळ्यांनी आपल्याशी बोलणं बंद केलं. ते जाऊ दे, पाण्याचं काय? बायकांनी पाणी पण नाही भरू दिलं मला. अरे, त्यांच्या बापाची मक्तेदारी आहे का? तुम्ही शांत व्हा बघू, म्हणून मी सांगत नव्हते तुम्हाला. का शांत राहू मी? पाण्याचे पैसे भरतो ना आपण. आता त्यांना आपल्याशी बोलायचं नसेल तर नको बोलू दे ना, पण ते आपल्याला असं पाण्यासाठी बंदी नाही घालू शकत. दे बादल्या दे, मी बघतो कोण मध्ये येतं ते. राहू द्या आता. आता देतेस का? हा मदन आता कोणाच्याच बापाला ऐकणार. बघतोय की मला. काय हो, खाली सगळं थंड आहे का?
नाही ना मालक. अरे बापरे, अजून मग काय झालं काय? अजून नळावर ना माधुरीताई आणि मदन साहेबांविषयी बोलताय. कधी चर्चा करणं थांबवणार आहेत हे लोक? अहो चर्चा जाऊ द्या. माधुरीताई पाणी भरायला आल्या होत्या तर त्यांना मागे ढकललं, पाणी बी भरू दिलं नाही. काय? पाणी भरू दिलं नाही? नाही ना. अशी का वागतात हे लोक? मला हंडा दे, मी त्यांच्या घरी जाऊन पाणी देऊन येतो. मालक तुम्ही जाऊ नका, चाळीतले ना खूप चिडले, तुमच्यावर पण राग होतील. त्याने चिडू देत. अहो घरात पाणी नाही म्हणजे बिचाऱ्यांना स्वयंपाक सुद्धा करता येणार नाही, असं वागतं का कुणी? तुम्ही द्या मला तो हंडा. मालक शोभाताई चिडतील तुमच्यावर. अहो चिडू देत, घरात पाणी नाही हे योग्य नाही, मी असं नाही होऊ देणार. द्या द्या, मी त्यांना देऊन येतो पाणी. ए मोहन आहे काय काय बघू पाणी आहे? जास्त आलंय का पाणी घरात? नाही. मग कुठे घेऊन चाललंय पाणी? अरे ते मदनच्या कडे पाणी नाहीये ना, म्हणून त्याच्या घरी घेऊन चाललोय पाणी. तुला कोण बोलले? अरे मला हे भानू सांगत होती की माधुरी खाली आली होती नळावर, पण तिला पाणीच भरू दिलं नाही कोणी. दादा तुम्हाला यातलं काही कळत नाही. तिला पाणी भरू दिलेलं नाहीये, तिला म्हंटल तू नंतर भर, तर गेली निघून. हा त्यांना पाण्याची गरज नसेल ना, म्हणून गेले असेल चिडून. अरे पण तू कशाला त्यांच्या घरी पाणी द्यायला जातोय? हा तू का चालला रे? एवढा काल तो तुझ्या अंगावर धावून आला, तुझी कॉलर पकडली, एवढ्या शिव्या दिल्या तरी तू त्याला मदत करायला चालला. नाही हे बघ, चूक त्याची आहे. हे जरी मान्य केलं तरी आपण मनात किती वेळ धरून ठेवायचं? जाऊ दे ना, विसरायला हवं ना. हो पण ते त्यांना कळायला हवं ना. नाही तर काय. आणि हे बघ, चूक तुझी नाही, त्यामुळे तू पडती बाजू घेऊ नको, कळलं ना? तू पडती बाजू समजा मी घेतली तर मी काय लहान होत नाही का? पण पाणी नाही, नाही, आम्हाला हे पटणार नाही. काय रे? म्हणजे काय? आणि हे बघ, तू ठरव, तुला त्यो पाहिजे का आम्ही सगळे? अरे असं काय म्हणतोस? मला सगळेच हवे आहेत. पाणी बघितलं, अजून मस्ती नाही गेली त्यांची, कशी गुस्सात बघत होते. मोहन नाही सुधारणार. दादा म्हणजे देव माणूस, कोणाचंही वाईट करणार नाही. त्याच्याशी कोणी वाईट वागो, हा चांगलाच वागणार. अरे तुझा हात दुखतोय ना, मग कशाला बादल्या घेऊन जातो वर? मला सांगायचं ना, मी नेले असते घरी. थांब येतो मी. चल चल सोड, चल. अरे चल ना, मी घरी नेऊन ठेवतो. चल चल चल. मोने मला माफ कर. मी खूप वाईट वागलोय तुझ्याशी. आता असं नाही होणार नाही. अरे ठीक आहे मदन, हे बघ काय मी काय तुझ्यासारखा पैलवान नाहीये. बादल्या धरून धरून माझे हात दुखतील. चल 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 लवकर चल. सॉरी वगैरे नंतर म्हण. चल.